नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज देखील आपण खूप सुंदर डिझाईन तयार करणार आहोत। तर त्याकरिता इथे मी बॅक पार्ट कट केलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आलेली आहे 13 इंच, शोल्डर आलेले आहेत 5 इंच, आर्म होल म्हणजेच मुंडा आलेला आहे 5.5 इंच, त्यानंतर इथे छाती आलेली आहे 8.5 इंच आणि खालच्या बाजूला कंबर आलेली आहे 8 इंच। आता इथे वरच्या बाजूला आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात। तर इथे मला माझे रेडी शोल्डर 2 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2.5 इंचावरती एक मार्क केलं। त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती घेऊन खालच्या बाजूला इथे जी माझी गळ्याची उंची आहे ती मी 9.5 इंच घेते आणि जी खालची गळ्याची रुंदी आहे ती इथे मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे वरच्या बाजूला 2 इंचाचा एक चौकोन तयार करा। जर तुमची साईज मोठी असेल तर तो 2.5चा घ्या आणि त्याच चौकोनमध्ये व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे गळ्याचा गोलवा आकार आपण नॉर्मली जसा ड्रॉ करून घेतो ना, सेम तसाच ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता इथे खालच्या बाजूला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टार्टिंगला थोडासा कर्व आकार म्हणजेच थोडासा गोलवा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूला तिरपी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे क्रॉसमध्ये। तो तुम्हाला ठळकपणे दिसून यावा त्याकरिता इथे मी त्याला थोडंसं डार्क करून घेतलेलं आहे। त्यानंतर बॅक पार्टला ओपन करून पुन्हा अगदी मधोमध व्यवस्थितरित्या फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हाताने असं थोडंसं टॅप करून घ्या, म्हणजेच थापून घ्या, जेणेकरून आपली या साईडची डिझाईन त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल। त्यानंतर येथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईडवरती राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवरती बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे। त्यानंतर इथे आपण जसा गळ्याचा आकार ड्रॉ केला आहे त्याला स्टिच करून घ्यायचा आहे। फक्त स्टिच करत असताना हे दोन्ही गळ्यांचे आकार आपले जिथे जोडलेले असतील त्यामध्ये थोडासा गॅप ठेवायचा आहे। तो का ठेवायचा आहे ते मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करेल। इथे बघा, आपल्या गळ्याचा आकार स्टिच करत असताना जिथे कोठे कॉर्नर म्हणजेच टोक आलं असेल तेव्हा नीडल म्हणजेच सुईला आतल्या बाजूला तशीच ठेवून घेऊन फक्त बॅक पार्टला फिरवत मग पुन्हा जसा आपल्या गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात इथे तुम्हाला संपूर्ण गळ्याची स्टिचिंग अगदी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कंप्लीट करून घ्यायची आहे। त्यानंतर इथे खालच्या बाजूला देखील तुम्हाला अर्धा इंच मार्जिन घेऊन सरळ स्टिच करून घ्यायचं आहे। जर इथे आपण अशा पद्धतीने स्टिच केलं तर शेवटी बघा आपल्याला सेपरेटली कमरपट्टी स्टिच करावी लागते, तर त्याची येथे आपल्याला गरज लागणार नाही आहे। त्यानंतर इथे कमरेच्या बाजूला हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना, त्याला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथे वरच्या बाजूला बघा, इथे मी तुम्हाला सांगितलं होतं 2 इंचमध्येही गॅप सोडा, तर तो का ठेवा म्हणाले होते, जेव्हा आपण हा गळ्याचा आकार कट करू ना, जर आपण तो गॅप ठेवला नसता तर आपली ती स्टिचिंग लाईन देखील कट झाली असती। त्यामुळे मी तुम्हाला म्हणाले की त्या दोघांच्यामध्येही थोडासा गॅप ठेवा। त्यानंतर इथे संपूर्ण गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून संपूर्ण गळ्याची कटिंग अगदी व्यवस्थितरित्या कंप्लीट करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण गळ्याच्या आतील साईडला हे जे जास्तीचं कापड ठेवलं होतं ना, त्याच कापडावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे छोटे छोटे कट्स इथे तुम्हाला संपूर्ण गळ्याभोवती देऊन घ्यायचे आहेत। फक्त कट्स देत असताना एकाच गोष्टीची काळजी घ्या की तुमचे कट्स आपल्या या शिलाईवरती जायला नकोत, त्यामुळे थोडंसं सावकाश आणि काळजीपूर्वक कट द्या। त्यानंतर आता इथे हा जो गॅप तयार झाला आहे ना, त्याच गॅपमध्ये हाताला पास करून या बॅक पार्टला सरळ बाजूस म्हणजेच राईट साईडला पलटी करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथे तुम्हाला संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे। टॉप स्टिच म्हणजे काय तर दाबटीप। आता दाबटीप म्हणजे काय तर इथे जसा आपल्या गळ्याचा आकार दिसतोय त्या संपूर्ण आकाराला अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे। आणि आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ, चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा। का होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते आहे ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत। आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते
आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते। तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। त्यानंतर येथे खालच्या बाजूला देखील तुम्हाला टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे। येथे देखील तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे, अगदी सरळ शेवटपर्यंत येथे तुम्हाला त्याला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता येथे तुम्हाला हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना, त्याला देखील अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे, अगदी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे। त्यानंतर हे जे आपले दोन्ही बॅकडाट आहेत त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी तुम्हाला एकच बॅकडाट स्टिच करून दाखवतेय। सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा बॅकडाट देखील स्टिच करून रेडी करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे बघा, आपला जो गळ्याच्या आकारामध्ये तिरकस आकार आला होता ना, तोच तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे वाढवून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी छोटी अशी ब्लू कलरची लेस घेतलेली आहे, कॉन्ट्रास्ट म्हणजेच विरुद्ध कलरची। तर तिला इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे या गळ्याच्या कडावरती ठेवून घेऊन जिथे आपली क्रॉस लाईन आलेली आहे ना, तिथपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे। आणि सेम तुम्हाला याच पद्धतीने दुसऱ्या साईडची लेस देखील गळ्याच्या कडावरती क्रॉसपर्यंतच स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपण ही जी वरच्या बाजूला तिरपी लाईन वाढवली होती ना, त्याच लाईनला फॉलो करत येथे मी थोडीशी ब्रॉड अशी लेस घेतलेली आहे आणि त्याच लाईनला फॉलो करत या लेसला त्यावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे। आणि येथे शेवटी आपण नॉर्मली जसे लटकन तयार करतो, सेम त्याच पद्धतीने येथे देखील मी लटकन तयार करून ही डिझाईन कंप्लीट केलेली आहे। आणि बघा, दिसायला जरी अवघड असली तरी तयार करायला किती सोपी अशी ही डिझाईन होती आणि खूप युनिक आणि सुंदर अशी ही डिझाईन आहे। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप धन्यवाद। आणि तुम्ही आणखीन चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा।